जुना कौठा येथे शिवजयंती निमित्त व हरिनाम सप्ताहानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व अन्नदान वाटप। जुना कौठा येथील सत्यश्री हनुमान मंदिर परिसरात गेल्या 30 वर्षांची परंपरा जपत यंदाही अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या सोहळ्याचे औचित्य साधून नवनिर्वाचित नगरसेविका सुलोचना धोंडीबा काकडे व अनुराधा राजू काळे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व मोफत औषध वाटप आणि अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वैकुंठवासी हभप प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते। धार्मिक वातावरणात सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात अनेक शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। विशेष म्हणजे प्रभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक अभिषेक सौदे यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। जुना कौठा येथील छावा चौकात नगरसेविका सुलोचना काकडे, अनुराधा काळे, नगरसेवक अभिषेक सौदे, संजय मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य यावेळी गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला। त्याचबरोबर शिवजयंतीनिमित्त उपस्थित भाविक आणि नागरिकांसाठी भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा अखंडित सुरू असून भक्तीसोबतच शक्ती आणि सेवा असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे। या प्रसंगी नगरसेवक सुलोचना धोंडीबा काकडे, अनुराधा राजू काळे, अभिषेक सौदे, संजय मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, भारत काकडे, दत्ता काकडे, महेंद्र काळे, गणेश काकडे, पैलवान रामेश्वर काळे, दिनेश काकडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। दरवर्षी शिवजयंती साजरी होते। 30 वर्षापासून आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं। यात लगातार या 30 वर्षापासून प्रशांत गुरुजी काळे सरांच्या प्रेरणेने हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे। त्यानिमित्त आम्ही इथे शिबिर आयोजन करत असतो आणि योगा आमची शिवजयंती आणि सप्ताह हे एकत्रच येतात आणि त्यानिमित्त आम्ही विविध उपक्रम गावामध्ये साजरे करत असतो। ही माझ्यासोबत असणारी सर्व गावकरी मंडळी मला सपोर्ट करत असते। या सगळ्यांच्या मदतीशिवाय इथे काहीही प्रोग्राम अशक्य आहे। ह्या सगळ्यांची सतत साथ लाभत असते। जुनाट आजारावरची शिबिर आणि नांदेडचे विविध वेगवेगळ्या प्रकारचे तज्ञ डॉक्टरांचे शिबिर इथे आयोजित केले जातात। तसेच रक्तदान शिबिर यावर्षी पण आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरांचा या जयंतीनिमित्त सप्ताहानिमित्त गावकऱ्यांना खूप जास्त फायदा होतो आणि याचा फायदा सगळ्या परिसरातील लोक घेतात आणि आम्ही अशा प्रकारे या चांगल्या उपक्रमाने हे शिबिर आणि शिवजयंती साजरी करत असतो। धन्यवाद। वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सुरुवात झालेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30वे। यावर्षी या सप्ताहाला 12 वर्षाचं एक तप असते, असे 2.5 तप या सप्ताहाला होत आहेत आणि या सप्ताहाला सुरुवात 30 वर्षाखाली प्रशांत गुरुजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि या सप्ताहाचं उद्दिष्ट एकच आहे की सगळ्या गावाचा एकत्र एकोपा राहावा, सत्संगात सगळे लोक एकत्र यावी। शिक्षणाचं महत्व याकरता आम्ही शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी या सगळ्यांना बोलवतो आणि या सगळ्या शिबिरामध्ये शिक्षणाचं महत्वाबद्दल त्यांना पटवून द्यायला सांगतो आणि रक्तदान शिबिर जी की गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावं यासाठी दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतो। तसेच आमचे डॉक्टर अशोक बोनवरा साहेब आहेत, 30 वर्षापासून दरवर्षी आपलं होमिओपॅथी शिबिर दरवर्षी घेतात। मोफत औषधी पेशंटला गोड बोलून गोड औषधी वाटप करतात। अशा प्रकारचे बरेचसे कार्यक्रम आम्ही रात्रीच्या टायमाला कीर्तनाचा कार्यक्रम असतो, दुपारी 2 ते 4 रामायण असतं, सकाळी 9 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण असतं। आणि शेवटी जे असणारे ते महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा खूप मोठ्या प्रकारे होतो। माझे सगळे गावातले मित्रमंडळी, भारत काकडे, दत्ता काकडे, त्यांचे सगळं टीम या शिबिरासाठी दरवर्षी जे असणारे ते खूप काही प्रयत्न करून शिबिर जास्तीत जास्त चांगलं कसं होईल, जास्तीत जास्त रक्तदाते कसे रक्तदान करतील याकरता ते गेली 4-8 दिवसापासून प्रयत्न करीत आहेत आणि कोणतंही कार्य असो ते दोघं पूर्ण यशस्वीपणे पार पाडतात। एवढं बोलतो आणि अखंड हरिनाम सप्ताह जो की वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने जुना कौठा सत्यश्री हनुमान मंदिर या ठिकाणी मागील 30 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त एक धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून
आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त दोन्ही कार्यक्रमाचं औचित्य साधून जुना कवठा या ठिकाणी भव्य असं मोफत रोग निदान शिबिर आणि अल्प दरामध्ये मोफत औषधी वाटप हा उपक्रम आम्ही या सामाजिक उपक्रम या धार्मिक कार्यक्रमामध्ये राबवत असतो. मोठ्या संख्येने या ठिकाणी परिसरातील कवठा नगरीतील भक्त मंडळी आपापल्या समस्या घेऊन तज्ञ डॉक्टर मंडळी जे की आमच्या कवठ्याचे आणि लाडके सर्वांचे मार्गदर्शक असणारे डॉक्टर अशोकराव बोनगुलार साहेब, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर वैद्य साहेब, स्त्रीरोग तज्ञ आदरणीय डहाळे मॅडम आणि त्याचबरोबर या रक्तदान शिबिरामध्ये जिजाई ब्लड सेंटरचे आमचे सहकारी मित्र सुरेश पाटील यांची सर्व टीम हे या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या माध्यमातून सर्व गरजू परिसरातील लाभ घेत असतात. आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्ही या धार्मिक कार्यक्रमामध्ये हा सामाजिक उपक्रम घेऊन समाजाचं काही देणं घेणं लागतं या उद्देशाने त्यांच्या सेवेपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. त्यासाठी सर्व गावकरी मंडळींचं लाख मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभत असतं आणि या निमित्ताने मी पुन्हा या सर्व तमाम जनतेला परिसरातील भक्तांना आवाहन करतो की आपण याहीपेक्षा मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. जय शिवराय.